मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर चला मित्रांनो, बघा आज आपण या चोंडीमध्ये दगडी उचकून ना चिंबोऱ्या खेकडी पकडायला लागलोय. आणि चिंबोऱ्या खेकडी पकडून जी जुनी लोक म्हणजे जुन्या काळातले लोक रानामध्ये या कौदरच्या भडदरामध्ये जशी खेकडा शिजून खायची ती मी आज तुम्हाला दाखवणार. तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता आम्ही या चिंबोऱ्या खेकडी पकडायला लागलो. पाहूयात आपले चिंबोऱ्या खेकडी किती भेटत आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाणी खाल्लं मामा गेली पाय पाका गेली पाका गेली धरली 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 मग आहे ना बरी. हा नाही बरी मग धरली. घे घे मोठ. पाणी कमी होईल. हा ना अरे खेकडे मारून टाकले काय तो कवाचली रे. अजून रे वाजली कडकडा. असेल वाळतो उकरायचा म्हणला ना नक नाही राहते. तिकडी नाही आधी का तिकडी अंडे आणली. अंडे ना राज. अरे गेली दावत का काय. हाई 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 ती काय काय बारकीची बरी. हा ना तिथं हाई लगेच आपण दोनच मोठले. हा ना बघ तिच्यावर. हा तू गेलाय पण ती खेकड दिली पाहिजे तो. नाही तर ती तू आधी सटकल तू आधी ती. असं आता खाली जायला नाही पाहिजे तर तिकडेच थांब. हा घ्या अशी हे घ्यायला चल. घे शिंगल बिंगल नको फेकू. शिंगल लाती इकडे इकडे काहीतरी हे घे चल. वारी काम झाला. धार 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 काय तुला तेवढीच खेकडा हाती लाग ना. घे बो माग माग सर बो अशी गेली काय गेली खालच्या दगडी खाली वाटते नाही ना. आपलं पाणी ठीक आहे. हा मोठी ना डायरेक्ट मोडाच शिंगडे बिंगडे तिथे आणि कुड्या मोडा तिथे ठेवा. बघा केवढी जबरी. अशी कुड्या मोडा. गोड्या लागत आहे घरी काय कधी पसरून बघत होतो. ये बाहेर ये बाहेर. गेली बघा मित्रांनो केवढे. बघा 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 बरेच मोठी. धर शिंगा शिंगा एकच होता. धर 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 तिला. अगं अशी राहत आहे भरपूर 2-4 9-10 गाव असते असतील बारीक सारी. असा काहीतरी लय मोठी. अरे वा वा मोडा बोले आता हल्ले जो बरे. हा ते बघा तुझी काय एक नंबर अशी.
त्याच्यात हे भरायचं काय हा मीठ मिरची भरायची. हा तर चला बघा मित्रांनो, आज आपण हे जुन्या कालची जी आमची माणसं होती ते अशा पद्धतीनं या भरदरामध्ये खेकडी मसाला लावून ती वाफेवरती शिजवायची, तशा पद्धतीने आज आपण शिजवायला लागले. हे आमचे पाहुणे ते आता आपल्याला हे रेसिपी बनवून दाखवणार आहेत. बघा याच्यात मीठ मिरची टाकायची. हे बघा हे असं उमदायचा आणि याच्यामध्ये ना मीठ मिरची हळद भरायची आपल्याली. आणि ह्या भरदार म्हणते याला त्या कौदरीचे त्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचे वाफवर. चालूच राहू द्या. हा नाही चालूच आहे चालूच आहे चालू आहे ठीक. मी टाकावं द्यायच्यात मापाप्रमाणे. बघा ना किती मांदवल्यात आहे ना असा. एक कवटी मीठ टाकायचा. हां 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 चाललंय ना दादा, टाकायलाच ना मीठ हळद मिरची टाकायला आले त्याच्यामध्ये. वा 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 जिचा पेंदा तिलाच लावायचा. हा जिचा पेंदा तिलाच अशी अशी पॅक करायची. तर बघा मित्रांनो, आपण हे मसाला भरला आहे त्याच्यामध्ये आणि जिचं म्हणजे पेंदा आहे त्याच्यात त्या कवटीला चिटकावून ठेवायचा असं. आणि तिच्यात ती आणि हे बघा आता हे जे पेंदा आपण मसाला भरला या खेकडीमध्ये त्या अशा या भरदरामध्ये खेकडी आडव्या ठेवून घ्यायच्या. बघा मित्रांनो, ही आमची जुन्या काळात जी लोक होती ती अशा पद्धतीनं हे खेकडी म्हणजे वाफवरतीच हे आपली शिजवायचे. आता आरामध्ये टाकणार आहेत आपण ह्या भरदा, ह्या पूर्ण पॅक करून घेणार आहेत आता हे दादा. तर व्हिडिओ कोठे स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही या अशा पद्धतीने एक बारी रेसिपी नक्की करून बघा किती टेस्ट असते ह्या खेकड्यांना. बघा आता हे पूर्ण पॅक बांधून घ्यायचं असा. त्याच्यात म्हणजे असं अजिबात त्याच्यातली वाफ जी आहे ती बाहेर निघाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं त्या बांधून घेते. ह्या बोगावर सुद्धा पूर्ण झाकून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि त्या पूर्ण असा बांधून घ्यायची. बघा
अजून पाहिजे काय? हा मग लई लागलं. लय लागेल. चिरा ह्याची राहायचा नाही ना, केक झाला पाहिजे ना. केक झाला पाहिजे माहीत. बघा बरं आहेत ना. जाळला एक नंबर लावायला लागला. जाळले घर लागणार ना. मग एवढा झाड बांधला आपण. हा हा केक झाला पाहिजे, भाजला पाहिजे ना. भाजला पाहिजे. पूर्ण पूर्ण भाजला पाहिजे. म्हणजे याला जास्त युस्टी पेटवावं लागेल तेव्हा त्या वाफा शिजेल नाही का. आता तुम्ही जातील जास्त युस्टी पेटवा. पेटू का तू? हां झाला ना आता. अजून उडी करायचे. हां नाही झाला बस केक झाला ना ते आता. त्याला मित्रांनो आता आपण इस्त्री पेटून घेऊ. हां इस्त्री पेटवली ना. हे बघा ह्या आरामध्ये जेवढा आर पडेल त्याच्यामुळेच आपली शिजवायची. बघा ते आपण इस्त्री पेटवली. आता ह्या इस्तूची जेवढा आर पडेल खाली त्या आरावरच आपल्याला त्या शिजवायला लागेल आपल्याला. बघा बघा मित्रांनो ह्या अशा पद्धतीने ना हा असा आपण उंडा बनवला त्याच्यामध्ये खेकडे भरले. आता हे दाद आहेत ना त्या जाळावर ठेवणार आहेत आणि मग ते आतला शिजल्यानंतर आपण टेस्ट घेणार पाहू कसं काय होतं आपली रेसिपी. बघा मित्रांनो ही आहेत जुन्या काळातली जी लोक होती ना त्यावेळेस ही अशी पद्धतीने खेकडा भाजून खायची. फाटे आणू का अजून? हा फाटे आणू का अजून? बस ना. हा हा टाकलं ना. तापला ना. हा हा वाफा ना त्याची. हा मग हा निघेल ना. भरपूर दगड झाले आता. हा 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 फाट्या पुढे सारखं जरा माझ्या पाहिजे आता. हा ना कच्च्या नाही राहणार बाहेर. जा नाही नाही तुम्ही पाहिजे त्याला मी नाही काढणार. नाही नाही तुम्ही आता आहे ना तुम्हीच काढा त्या बघू आपण. पण त्या गरमले असा ना दा. हां हां असा डास पहिला पडलेला असताना असा. हा मग तुझे फुलं असेल तुझे वरून फाटा लावले असते ना वरून. एक नंबर. बरोबर बरोबर. नाही तर बाजू अजून जरा का नाही बाजला असेल ना. भाजले 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 पडल्या 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 खाली क्लिअर झाले का. हा अरे वा 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 बघा एकच नंबर झाल्या. एकच नंबर झाला का. बर तुमची ठाकरा वा वा वा.
तर बघा मित्रांनो, ह्या बघा, ह्या आहे बडद्यामधली रेसिपी. ह्या बडद्यामध्ये अशा पद्धतीने आपण खेकडा शिजवल्या बघा. अशी बांधून आहे ना, ह्या आरामध्ये टाकल्या ना तर एक नंबर. बघा मसाला बिसाला लावून आपण या बडद्यामध्ये शिजवलेत. एक नंबर बघा, काय ती भारी. अरे एकच नंबर. हा एक नंबर शिजल्या. ही बघा, ही बडद्यामधली रेसिपी मित्रांनो, एक नंबर. अशी जुन्या काळातील लोक जशी बनवायची तशी आज बनवले आपण. हे बघा, आरामध्ये शिजवले ते आपण. बघा नाही नाही, तरी पण एक नंबर शिजले हे काय. एक नंबर शिजले त्या बडदाडाचे. एक नंबर.